अंत में इन कॉन्ट्रैक्टर पे अधिकारियों पे कार्रवाई कभी नहीं हो सकती। उसका कारण ये कि ये दोषी कौन है? कॉन्ट्रैक्टर जे कुमार। इसका सूत्रधार कौन है? प्रताप सरनाईक खुद। और ये जे कुमार प्रताप सरनाईक के हर कार्यक्रम का मेन स्पॉन्सर है। तो आप मुझे बताइए कैसे कार्रवाई करोगे? सरनाईक साहब करोगे क्या? नहीं करोगे ना? फिर ऐसे झूठे लेटर क्यों लिखते हो? अच्छा लगता है क्या आपको? गोल्डन नेस्ट सर्कलचं ब्रिजचं आम्ही रविवारी लोकांसाठी खुला केलं, याबद्दल त्यांनी माझा नावासहित एक तक्रार केली। मी ह्या शहराच्या जनतेला सांगू इच्छितो, हिंदी में कहावत है कि चोर की दाढ़ी में तिनका। ह्या ब्रिज गेल्या 6 महिन्यापासून गाजतोय। सरनाईक एक शब्द नाही बोलले। त्याचं कारण असं की ह्या सगळ्या घोटाळ्याचं आणि गलत डिझाईनचं सूत्रधार कोणी अजून नाही, प्रताप सरनाईक आहे। उदाहरण सांगायचं असेल की हा ब्रिज ॲक्च्युअल गोल्डन नेस्ट सर्कलवर लँड होणार होता। त्यावेळी सरनाईक साहेबाला काय सुचलं माहीत नाही, बोलतो हा ब्रिज आपण भाईंदर वेस्टला घेऊन जाऊ आणि त्याप्रमाणे पिलरची सगळी उंची वाढवली, कारण की तिकडे लँड नाही होणार आहे। आणि नंतर त्यांना नजरेत आला की पुढे गेलं की एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, महाराणा प्रतापजींचा पुतळा आहे, पुढे स्लम आहे, हे फिजिबल होणार नाही हे त्यांना नंतर लक्षात आलं। महानगरपालिकेला त्यांनी सांगितलेलं की पुढे, पण ते शक्य झालं नाही। MMRDने त्याला रिजेक्ट केलं। आपण बघितलं असेल तर हा ब्रिज जवळजवळ नाहीतरी 1 वर्षासाठी काम बंद होता। नंतर समजलं करताना तर हे करणारा सूत्रधार कोण होता? तर प्रताप सरनाईक आहे। म्हणून त्याने बघा या एवढ्या गडबडत आहे, त्याने एक शब्द नाही बोलले कधी। आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकारमध्ये मी विधानसभा सदस्य असल्याने अधिवेशनाचा प्रश्न उपस्थित केलं की डिझाईन केलं कोणी, ह्याचं मागचं सूत्रधार कोण, याची कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढली त्याला जबाबदार कोण, या कन्स्ट्रक्शन कॉस्टला मान्यता कोणी दिली, ह्या सगळं घोटाळा गडबड झालाय, म्हणून ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे। त्यासोबत माझा विषय होता की मूळ टेंडर तिन्ही ब्रिजचं होतं 200 कोटी, तो 400 कोटीवर केला, त्याची इन्क्वायरी। आणि या विधानसभेमध्ये सुद्धा मी परत तो प्रश्न मांडलाय, कारण की गेल्या वेळी मांडल्यानंतर अजून त्या प्रश्नाला न्याय भेटला नाही, मी परत मांडलाय। हा झाला एक भाग। आता ब्रिज का सुरू झालं तर माननीय मुख्यमंत्री मंगळवारी मीरा भाईंदरला आले होते। मी साहेबांना सांगितलं की सर हा ब्रिज रेडी आहे, आपण याला उद्घाटनाला वेळ देणार का? साहेबांनी सांगितलं आता अधिवेशन चालू होते, माझ्याकडे तेवढं वेळ नसेल, पण मीरा भाईंदरला जनतेला तुम्ही वेटेज धरू नका, काम झाला असेल तर लोकांसाठी सुरू करा। आणि आम्ही तो ब्रिज लोकांसाठी सुरू केला। आम्ही काय कार्यक्रम केला नाही, वाजागाजा केला नाही, एक नारळ फोडला आणि ब्रिज लोकांसाठी खुला केला। आणि सरनाईक साहेब मंत्री आहेत तरी त्यांना हे माहीत नाही की ह्या ब्रिजचं जे ते इन्क्वायरी मागतात, ऑलरेडी IITने फिजिबिलिटी चेक केली, ज्या काही सूचना केली त्याप्रमाणे झालेलं आहे। मला आश्चर्याने हसी वाटते की मंत्री असून सुद्धा त्यांना माहीत नाही, मला आमदार असून सगळं माहीत आहे, त्यांना माहीत नाही। तिसरी गोष्ट, हा किती दुर्भाग्य आहे। आता एखादा मला सांगा की डिंपल मेहताला मी पत्र लिहून इन्क्वायरी लावायला सांग, म्हणजे मला सांगा डिंपल मेहताला मी डायरेक्टच सांगू शकेल की तुम्ही इन्क्वायरी लावा आणि हा दोषीला शिक्षा द्या। ह्या खात्याचे मंत्री कोण आहे? एकनाथ शिंदे साहेब, रोज ते त्यांच्यावर चहा पान करतात। उदाहरण सांगतो, प्रताप सरनाईक साहेब मंत्री आहे तरी त्यांना हे असे पत्र लिहायची वेळ आली, अरे डायरेक्ट त्या कॉन्ट्रॅक्टरला बोला, जेलमध्ये टाका आणि त्या अधिकाऱ्याला सस्पेंड करा। 1 मिनिटाचं काम आहे, मी मंत्री असतो 10 मिनिटात केलं असतं, पण हे दाखवायला खाली हे प्रयत्न करतात आहे की हा जो आहे ब्रिज कदाचित अपघात होईल। तर आपल्या माहितीसाठी बघा, अपघात कधी होईल कुठे होईल हे काही सांगता येत नाही, परंतु IITने ब्रिजला फिजिबिलिटी रिपोर्ट दिली, ब्रिज तयार होता। मधल्या काळात आचारसंहिता असल्याने तो उद्घाटन झालं नाही। आम्ही या शहराचा पब्लिकसाठी खुला केला, हक्काने सांगतो, जोराने सांगतो, अभिमानाने सांगतो। राहिला प्रश्न दुहेरी भूमिका, एक दिल्ली दरबारचा इकडे प्रताप सरनाईक रोज नाचत वाजत जातात, 10 तारखेला ब्रिज करा, 20ला केलं, नाही केलं तर आम्ही करू। त्या 20चं काम 20 तारखेला सुरू झालं नाही। मी त्या ब्रिजचं पत्रकार आपल्याकडे व्हिडिओ आहे, ते व्हिडिओ चेक करा, त्यामध्ये अजूनही मधला डिवायडर झालेला नाही आहे, स्लोप अपडप आहे, डांबरीकरण पूर्ण झालं नाही, साईडला गाडी गेली तर ॲक्सिडेंट होईल, एक काय बोलतो संरक्षण भिंत झाली नाही, लाईट नाही, तरी ओपनिंग केलं।
त्या शिवसेनाने गेली कार्यकर्त्यांनी ओपनिंग केलं. का केलं तर सरनाईकनी शब्द दिले 20 तारखेला करू. मग तिकडे सरनाईकला वाटलं नाही का याची इन्क्वायरी करायला पाहिजे, इकडे ऍक्सिडेंट होतील, म्हणजे त्या भागात ऍक्सिडेंट झालं तर पुण्य आहे आणि इकडे ऍक्सिडेंट झाला तर पाप. अरे वा, लोक अशा व्यक्तीं सावधान राहा. ह्या व्यक्तीचं विशेष तुम्हाला माहित आहे का सरनाईक साहेबाचा, हे करत काय नाही कधी आयुष्यात. हे काय करता, काय घडलं की असं पत्र द्यायचं, प्रेस घ्यायचं, हे तुम्ही बघा. थोडं तुम्ही मागे जा. एकदा काशी गावात त्याला बोलवलं की मेट्रोची काय परिस्थिती आहे, तरी केलं काय नाही. ही जागा 7-11ची उदाहरण सांगतो. आता उदाहरण सांगतो, पाणीची कमतरता मीरा बंदरमध्ये, पाणीची कटोती, पाणी कसं आणायचं त्यावर चिंता करत नाही, ते पूल पार्टी बंद करणार. अरे या माणसांकडनं सावधान राहा लोकांनी. हा कधी आयुष्यात काही काम करू शकत नाही, स्वतःच्या खात्याचं सुद्धा करू शकत नाही. या सरनाईक साहेबांनी भाईंदर वेस्टला एसटी डिपोचं ऑक्टोबर महिन्यात उद्घाटन केलं, अजून तिकडे पाणी हल्लं नाही. काय काम तर पाणी हल्लं नाही. आणि मी चॅलेंज लावतो आपल्या माध्यमातून, सरनाईक साहेबांनी स्वतःची खात्याची कामं जे मंजूर केली भाईंदरला ते करून दाखवावं. मी जे बोलेल ते हारेल, हे तर त्याच्या बस की बात नाहीये. आणि तरी सांगायचं असेल तर एकनाथ शिंदे साहेबांचं खातं आहे, जाओ पकड़ो जेल में डालो. कॉन्ट्रैक्टर को आप करेंगे नहीं क्योंकि इस कॉन्ट्रैक्टर के साथ आप मिले हुए हैं. हाच कॉन्ट्रॅक्टर जे कुमार ज्यांनी बांधला आहे तो तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला स्पॉन्सर आहे. परत सांगतोय, तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला हा कॉन्ट्रॅक्टर स्पॉन्सर आहे, म्हणून तुम्ही कारवाई करणार नाही. खाली हे दाखवण्यासाठी पत्र आहे. आणि खरखर मर्दांची औलाद असेल तर या कॉन्ट्रॅक्टरला जेलमध्ये टाका आणि त्या अधिकारीवर जेलमध्ये टाका, म्हणजे मी तुम्हाला मानेल की आप जो बोल रहे हो करने के लिए कर रहे हो, दिखावे के लिए नहीं कर रहे हो. धन्यवाद. और एक आखिरी बात अंत में, इन कॉन्ट्रैक्टर पे और अधिकारियों पे कार्रवाई कभी नहीं हो सकती. उसका कारण ये कि ये दोषी कौन है, कॉन्ट्रैक्टर जे कुमार, इसका सूत्रधार कौन है, प्रताप सरनाईक खुद. और ये जे कुमार प्रताप सरनाईक के हर कार्यक्रम का मेन स्पॉन्सर है. तो आप मुझे बताइए कैसे कार्रवाई करोगे? सरनाईक साहब करोगे क्या? नहीं करोगे ना, फिर ऐसे झूठे लेटर क्यों लिखते हो? अच्छा लगता है क्या आपको? ऐसे लोगों को बेवकूफ बनाना बंद करो. जनता समझदार है और जनता कहूंगा जो इनके सब कार्यक्रम के स्पॉन्सर है ये वही करते, वो नाक दबाते, मुंह खुलवाते, अपना काम करके लेते. बीच में आप देखिए रैपिडो का उन्होंने पकड़ा, बाद में मालूम पड़ा उनके गोविंदा का वही स्पॉन्सर है. अब ये जे कुमार उनके हर कार्यक्रम का स्पॉन्सर है. तो ये सबसे पैसे लेने के चक्कर में ऐसे मुद्दे उठाते, बाद में तेरी भी चुप मेरी भी चुप. ऐसे लोगों से हमें सावधान रहना चाहिए. तो मैं जनता को यही कहूँगा, आप समझदार हैं, इनको करना कुछ नहीं है, खाली टीका टिप्पणी करनी है और अपनी बात को भूल जाना है. धन्यवाद.